तो नवनाथ वाघमारे जर पोलीस प्रशासनाने नाही उचलला, एवढा जर तू घाबरतोस नवनाथ वाघमारे, तर बोलायची हिंमत कशी काय करतोस तू? माफी ही मागावं लागेल. मराठ्यांना निजामाची अवलाद म्हणतो. याच्या पुढे असे वक्तव्य महाराष्ट्रातून काय पूर्ण देशातून कोणी करू नये. जोपर्यंत जिजाऊचे लेकी तुला तुडवत नाही, चपलेचा हार घालत नाही, गाढवावर खिंड काढत नाही, तुला आताच लोक महाराष्ट्रात शोधतायत. मराठा समाज या ठिकाणी सहन करणार नाही. आणि परत हा मेसेज देऊ त्यांना की असं बोलल्यानंतर महिला काय करतात ते दाखवू नये. तू आणि तो वडापाव चोर दोघांचा एक पायंडा पडलेला आहे. तुझी लायकी किती त्याप्रमाणे तू वागायला पाहिजे. आणि ह्या दोघांना दिसल तिथं तुडवण्यासाठी मराठा समाज तयार आहे. मराठा समाजाच्या नादी याच्या पुढे लागल्यात, महिलांच्या नादी लागलात, तर आमच्यासारख्या रणरागिणी जिजाऊ. जुन्या काळी असं जर कोणी वक्तव्य केलं तर जागेवर तोंड फोडलं जायचं. पण आज असे समाजकंटक समाजात खुलेआम वावरत आहेत. आम्ही सर्व महिला त्याचा शोध घेतोच आहोत आणि जिथं कुठं तो सापडेल. जय शिवराय. मी सचिन हळे पाटील. आत्ताच मी बातमी बघितली. बिनमिशाचा कुत्र मार्या वाघ मार्या यांनी मराठा समाजाची माफी मागितली असं कळतंय, खेद व्यक्त केला. जोपर्यंत जिजाऊचे लेकी तुला तुडवत नाही, चपलेचा हार घालत नाही, गाढवावर धिंड काढत नाही आणि नाक घासून जोपर्यंत तू माफी मागत नाही, मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही. तू आणि तो वडापाव चोर दोघांचा एक पायंडा पडलेला आहे. चुकीचं वक्तव्य करायचं, महाराष्ट्रभर व्हायरल व्हायचं, पण आता तुम्हाला सुट्टी नाही. आज पुन्हा तो वडापाव चोर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गरळ ओकली, त्यालाही सांगणं आहे आणि ह्या बिनमिशाच्या कुत्रमाऱ्याला सांगणं आहे, तुम्हाला आता सुट्टी नाही. आणि ह्या नवनाथ वाघमारेला पुन्हा एकदा माफी ही मागावं लागेल. मराठ्यांना निजामाची अवलाद म्हणतो, हरामखोर. तुला नाक घासून जोपर्यंत जिजाऊच्या लेकींच्या पाया पडत नाही तोपर्यंत तुला सुट्टी देत नाही भाड्यांनो. जय शिवराय. जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर नवनाथ वाघमारे फक्त जरांगे पाटलांवर टीका करायची, पण आज ते समाजाबद्दल बोलले. तेच सांगणे, आमचं भांडण हे सरकारशी होतं, यांचं भांडणही सरकारशी असायला पाहिजे होतं. यांनी पर्सनली मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्याचं काम करत आहे आणि ह्या दोघांना दिसल तिथं तुडवण्यासाठी मराठा समाज तयार आहे. आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणामुळे ते लपून बसलेत असं सुद्धा काही जण म्हणतात. लपूनच बसले. काल आम्ही जवळजवळ लाखो समाज बांधव त्यांना फोन करत होतो, त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. त्याच्यात जर खरंच तो एका बापाची अवलाद असेल तर त्यांनी फोन उचलावा. आणि काल तुला जा विचारण्यासाठी समाज बांधव आले होते, आजही आले होते महाराष्ट्रभर. आणि जे जे व्हिडिओ बघतायत त्यांना सगळ्यांना सांगणं आहे, ह्या बिनमिशाच्या कुत्रमाऱ्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालाच पाहिजे. याला आता सुट्टी द्यायची नाही. वाघमारे सारख्या आणि हाके सारख्या प्रवृत्ती, त्याला आमच्या मराठवाड्याच्या भाषेत असे कुत्रे ना, हे सत्ताधाऱ्यांनी सोडलेले दिसतात. वारंवार येऊन जाऊन ते मराठा समाजाच्या महिलांना, इव्हन तो मराठा समाजाच्याच महिला म्हणून नाही, प्रत्येक जाती धर्माची महिला ही आदरणीय आहे. आणि कोणत्याही महिलांबद्दल जर असं वक्तव्य करणं, ते पण स्वराज्य महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असं घडतंय, अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजे. तो नवनाथ वाघमारे जर पोलीस प्रशासनाने नाही उचलला तर त्याला आम्ही जिथे दिसू तिथे त्याला ठोकून काढू, त्याला लाथाबुक्क्यांनी मारू. भले आमच्यावर काय गुन्हा दाखल व्हायचं होऊ द्यात, आम्ही महिला तिथे पुढाकार घेऊन त्याच्यावरती ऍक्शन घेऊ. पुढे घडलेलं हा, बावनकुळेंनी हे जे वक्तव्य केलं ना की माझी सून मराठ्याची आहे, बायको मराठ्याची आहे, ह्या वक्तव्यामुळेच ह्या वाघमारे सारख्या नालायक कुत्र्याची हिंमत झाली की मराठ्यांच्या पोरी ह्या घरं घुसतात. अरे तुझ्या आई बहिणी घरं घुसत असतील, आम्ही तसं बोलणार नाही. तुझ्या आई बहिणी घरं घुसतील असं आम्ही बोलणार नाही, कारण छत्रपती शिवरायांचे आम्हाला संस्कार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर संस्कार आहे की सगळ्या आई बहिणी आम्हाला सारख्या आहे. तू याच्यानंतर जर तोंड सांभाळलं नाही, तुला आताच लोक महाराष्ट्रात शोधतायत, सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाजाचा तुझ्यावर रोष आहे. बोलण्याआधी आपली लायकी आणि आपली पात्रता तपासायला पाहिजे. नवनाथ वाघमारे, तुझी लायकी किती त्याप्रमाणे तू वागायला पाहिजे. वाघमारे नावाच्या एका समाजकंटकानं मराठा समाजाच्या महिलांविषयी अत्यंत प्रक्षोभक आणि हीन दर्जाचं वक्तव्य केलेलं आहे. तो असं म्हणला पुढं की गोंडस आणि सुंदर मुलं बघून मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात. तर हा फक्त एका महिलेचा किंवा एका समाजाचा प्रश्न नाही आहे, तर महिलांविषयी केलेलं हे एक अतिशय एकदम हीन दर्जाचं वक्तव्य आहे. आणि याच्यामुळं काय झालं आहे, मराठ्यांच्या प्रतिष्ठेवर एक प्रकारचा हा आघात आहे. जुन्या काळी असं जर कोणी वक्तव्य केलं तर जागेवर तोंड फोडलं जायचं, पण आज असे समाजकंटक समाजात खुलेआम वावरत आहेत आणि सरकारचं याच्यावर कसलंही वचक राहिलेलं नाही. आज प्रशासनासमोर हा व्यक्ती सरळ माथ्यानं फिरतोय, कुठलंही याची दिलगिरी आजपर्यंत आलेली नाही.
ह्याच कारणास्तव याला मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय कमिशनर ऑफ प्रवीणजी पवार साहेब यांच्याकडे आम्ही आलो होतो. त्यांच्याकडे आम्ही खालीलप्रमाणे मागण्याही केलेल्या आहेत की पोलीस प्रशासनानं स्वतः एक सुमोटो किंवा स्वतः फिर्यादी होऊन त्याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. तसंच कायदेशीर करावे. त्याच्यामध्ये जे व्हिडिओची सत्यता तपासून आणि पुरावे म्हणून जे लागतात तर आपण सगळ्या प्रसिद्ध वर्तमानपत्रांचे पुरावे साहेबांकडे दिलेले आहेत. आणि याच्या पुढं असे वक्तव्य महाराष्ट्रातून काय पूर्ण देशातून कोणी करू नये अशी मागणी आम्ही साहेबांकडे केलेली आहे. तर त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना इथून पुढं आपल्याला करायला पाहिजे. कारण काय होतं, असं कोणीतरी काहीतरी बोलून जातं आणि आम्ही निवेदन देतो आणि हा राग शांत होतो. हे इथं थांबलं नाही पाहिजे. इथून पुढं असं जर वक्तव्य हे वारंवार होत राहिलं तर नवनाथ वाघमारेच काय, आम्ही असं बोलणारा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही थोबाड फोडून टाकू इथं. आणि परत हा मेसेज देऊ त्यांना की असं बोलल्यानंतर महिला काय करतात हे दाखवूनही देऊ. नवनाथ वाघमारे नावाचा जो एक समाजकंटक आहे, स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता समजतो, या समाजकंटकांनी मराठा समाजाच्या महिलाबद्दल अतिशय निंदनीय व खालच्या दर्जाचं त्या ठिकाणी त्यांनी विधान केलेलं आहे. आणि त्या विधानाचा आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे निषेध करतो. आणि आज CP साहेबांकडे आम्ही CP साहेबांकडे आम्ही अर्ज दिला आहे. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात कठोरात कठोर आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण अशा पद्धतीनं जर समाजामध्ये कुठल्या स्त्रीची मायमाऊलीची जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तिला जर हिणवलं जात असेल तर मराठा समाज या ठिकाणी सहन करणार नाही. त्यामुळे आम्ही आज CP साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे. त्यांना सांगितलं त्यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर आम्ही सर्व महिला त्याचा शोध घेतोच आहोत आणि जिथं कुठं तो सापडेल त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही. ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याला संदेश देतोय. तो जिथं कुठं असेल, आम्ही कालपासून त्याचा शोध मोहीम लावलेली आहे, पण कालपासून त्याचा फोनही बंद आहे. आणि जो आज ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचं त्याच्या घराला सुद्धा लॉक केलेलं आहे. एवढा जर तू घाबरतोस नवनाथ वाघमारे, तर बोलायची हिंमत कशी काय करतोस तू? म्हणजे तू बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं त्या ठिकाणी काम करतोयस. थोडी लाज वाटली पाहिजे. आपण एका समाजाचं नेतृत्व करतो, ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो. ओबीसी समाजामध्ये अनेक चांगले नेते आहेत. ह्या लोकांना हे कधी पुढे येऊ देत नाही आणि हेच स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात. हे कसले नेते आले? हे तर दलाल आहेत, दलाल. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या नादी याच्या पुढे लागल्यात, महिलांच्या नादी लागल्यात, तर आमच्यासारख्या रणरागिणी जिजाऊ यांना सोडणार नाही. हा संदेश मी आपल्या माध्यमातून देते. जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार येतात मागच्या 2-3 वर्षांपासून. कसं बघताय? खरं तर कुठेतरी ह्या लोकांना धाकच नाही राहिलाय. थोडक्यात यांना वरतून काहीतरी सपोर्ट असेल त्याच्याशिवाय हे असं बोलू शकत नाही. कारण यांना धाक जर नसेल तर हे कुठंतरी चुकीचं या ठिकाणी विधान ते करतात आणि समाजामध्ये फक्त संभ्रम निर्माण करायचं काम करतात. ओबीसी मराठा संघर्ष कसा लागेल, ओबीसी मराठा वाद कसा लागेल, मराठा समाज कसा आक्रमक होईल. कारण मराठा समाज हा त्याच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढतोय. मराठा आरक्षण असेल किंवा त्याच्या मागण्या असतील, आम्ही सरकारशिवाय आमचं भांडण आहे. आमचं कुठल्या समाजाशी, कुठल्या जातीशी, कुठल्या व्यवस्थेशी आमचं भांडण नाही. हे वारंवार आमचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे सांगताय. तरी सुद्धा हे झाले आपलं बावनकुळे सर झाले असतील, यांनी सुद्धा जे चुकीचा विधान त्या ठिकाणी केलेलं आहे तर तेही आम्हाला त्या ठिकाणी निंदनीय आहे. खरं तर म्हणजे हाके असतील, हाके आणि वाघमारे आणि मध्यंतरी बावनकुळे सरांवर ते बोललेले होते. परंतु त्या ठिकाणी ह्या पद्धतीने मराठा समाजाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलल्यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत. मुद्दा जो होता तो मुळात बावनकुळे यांच्या वक्तव्यापासूनच सुरू झाला होता. तर त्याच संदर्भाने काय सांगाल पुढे? खरं तर बावनकुळे साहेबांनी जे वक्तव्य त्यांनी केलं आहे, त्यांनी स्वतः सांगितलं आहे की माझी मिसेस आणि माझी सून मराठा आहे. याचा अर्थ हा होत नाही, कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आज आपण बघतोय की ओबीसी समाजातल्या सुद्धा मुली आज मराठा समाजाच्या घरात आलेल्या आहेत, सुना आहेत. याचा अर्थ असा होतो का की कुणी कुणाशी जर विवाह केला याचा अर्थ तुम्ही सरळ ओबीसीच्या चांगल्या मुलाशी तुम्ही लग्न करतात किंवा घरं घुसतात? ही भाषा तुमची निंदनीय आहे वाघमारे. ही भाषा खरंच निंदनीय आहे. हे कोणाचं ऐकून तू स्क्रिप्टेड आहे आणि कोणाचं ऐकून तू बोलतोय? खरंच तुला लाज वाटली पाहिजे ह्या वक्तव्याची. कारण आपला महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना मान सन्मान दिला जातो. जिजाऊंची ही भूमी आहे, रमाईची ही भूमी आहे. या भूमीमध्ये जर महिलांचा अशा पद्धतीने अपमान होत असेल तर खरंच हे निंदनीय आहे. आणि सरकारने सुद्धा अशा समाजकंटकांना
लवकरात लवकर यांना ताकीद दिली पाहिजे, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना अटक केली गेली पाहिजे. यासाठी आम्ही सीपी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. काय वाटतं बरं पुढील कारवाई काय होईल? अटक होईल असं वाटतं काय? अटक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. सीपी साहेबांना आम्ही तेच सांगितलंय. सीपी साहेबांना सांगितलंय तुम्ही 2 दिवसात शोध घ्या, नाहीतर आम्ही तर शोध घेतोच आहे म्हटलं. तुम्ही जर त्यांना उचललं नाही तर आमचा समाजातले बांधव त्यांच्या शोधावर आहे. उद्या समाजात जर आणखीन काही तेढ निर्माण झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी नवनाथ वाघमारे आणि सरकारने घेतली पाहिजे.